नितलास च्या विरोधात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान असाटणे दोन ताकदवर बलवान बलिष्ठ बलशाली दोन संघामध्ये ही लढत तुम्हाला पाहा मिळते। सलामीची जोडी मैदानावरती आली आहे। अजय भंडारी आणि धनंजय हिलाल ही ओपनिंग प्लेयर जोडी पाहा मिळते मैदानावरती। गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचा पहिलं एकच असेल पॉवर प्ले अतुल काटे चा वापर। चला गेम इज ऑन। यस व्हेरी फर्स्ट बॉल अतुल काटे। पहिलाच बॉल बिग हिट केलाय। बॉल हवेत आहे, फिल्डर पाठलाग करतात मात्र त्याच्या बागेच्या बाहेर टायमिंग प्रॉपर होतं। पहिल्याच बॉल वरती बिग हिट। बॅटच्या रडारामध्ये आला, एकदम डीप मिड विकेटला उंच उंच षटका ठोकला। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बिग हिट करायचं होतं, चेंडू निघून जातोय। डॉट बॉल प्रत्येक वेळेला मोठे पडके खेळण्याचा प्रत्येक खेळाडू साहस करतो मात्र गोलंदाज सुद्धा प्रत्येक बॅरिशन असल्यानंतर त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने चेंडूची पेकी करत असतो। अजय भंडारी गेल्या 4-5 वर्षापासून सर्वांना इम्प्रेस केला क्रिकेट खेळत असताना। जवळजवळ 9 बाईक त्याच्या नावावरती आहेत। असा खेळाडू डावकुरी आताचा अष्टपैलू जेन्युइन ऑलराऊंडर आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचा खेळाडू। पुन्हा एकदा फटका चांगला आहे, हवेत होता, फिल्डर उपस्थित आहेत डीप मध्ये। एकच जामेल, पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर आलेली सिंगल। 3 चेंडूंचा कैस संपलाय। धाबा स्कोरबोर्ड वरती त्या बिनबाद 7 अशी धावसंख्या। हा याच्यातून जिंकेल तो सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल। जिंकेल तो सुपर 6 मध्ये पोहोचेल। ओ चांगला बॉल, अगदी यॉर्कर होता, जबरदस्त गोलंदाजी अतुल काटे करत असताना पहिल्या बॉलवरती मोठा पडका आल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय। कमबॅक कसं असावं हे गोलंदाजाने दाखवून दिलंय। त्याच्याकडे वेगवेगळी शैली होती चेंडू फेकण्याची आणि तशीच काहीशी शैली अवलंबली आणि चेंडूची फेकी करत असताना कमबॅक झालं। एकूण धावा लागल्या तर स्कोरबोर्डवरती बिनबाद 8 ही धावसंख्या पाहतोय। पुन्हा एकदा अजय स्ट्राइक वरती आहे। या दोन ताकदवर संघामध्ये आजच्या फायनल डे मध्ये हा सामना खेळवला जातोय सुपर 6 साठी। फुल टॉस, इट इज नो बॉल, बीमार 7 रन्स। धावसंख्या 15 स्कोरबोर्ड वरती लावली आहे। पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता, ड्राइव्ह केलाय समोर, एक धाव कंप्लीट केली। सेकंडचा कॉल होता मात्र नकार दिला जातोय। गुड फिल्डिंग चांगले झाले मात्र एकाच ओव्हरमध्ये 2 षटकार पाहायला मिळतात आपल्याला। नो बॉल फेकला जातोय। शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। 4 षटकांचा सामना आहे। नितलस संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि ते निर्णयावरती अंमलबजावणी करत असताना मात्र आता 2 षटकार एका ओव्हरमध्ये आल्यात।
या मैदानावरती धाबा होता त्या इतिहास आहे या मैदानाचा, कारण थोडंसं शॉर्ट ग्राउंड आहे, अगदी खेळपट्टी फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी अनुकूल असते. अशा परिस्थितीमध्ये मात्र भरपूर धाबा होतात इथे. एज लागतोय, चेंडू चाललाय पाठीमागे, डायरेक्ट हिट येण्याचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. स्कोर बरोबरती धाबा आहेत त्या बिनबाद 17. उसाटणं म्हटलं की ह्याच गावातून कुस्तीचे पेलवान पाहायला मिळालं. उसाटणे गाव म्हटलं की ह्याच गावातून राजकारणाला सुरुवात झाली. उसाटणे म्हटलं की ह्याच गावातून क्रिकेटवीर चांगले चांगले क्रिकेटर जन्माला आले. आणि उसाटणं म्हटलं की आता ट्रेंडिंगवरती नाव येते बैलगाड्यांचं शर्यतींचा. आणि ह्याच गावातून वारकरी संप्रदायाच्या परंपरेला सुरुवात झाली. आणि आजसुद्धा ह्याच गावातून जे दिंड्या पताका घेऊन वारकरी संप्रदाय अगदी आषाढी यात्रेला निघतो, पंढरपूरच्या यात्रेला निघत असतात, तर ह्याच गावातून भाविक भक्तजन निघतात. आणि जेव्हा जेव्हा गावावरती संकट येतं, गावात किती पक्ष असू द्या, किती संघ असू द्या, मात्र एक गाव एकत्रित येतं, त्याला म्हणतात ते उसाटणे गाव. ह्याच गावातून बिलॉंग करणारे 2 संघ आजच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे सन्मान्य शिवसेनेचे पनवेल उपतालुका प्रमुख आमचे कैलासदादा माली यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय बामादादा पाटील तोंडरे आपले मनपूर्वक स्वागत आहे. दुसरीकडे नितलस टीम म्हटलं की राजकारण असेल, क्रिकेट असेल, या सर्व गोष्टी या नितलस गावाने अवलंबलेल्या आहेत. एक काळ होता वेगळा, आताचा काळ बदलला आहे. शिक्षण घेत असताना मात्र पुढे पुढे जात असताना मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये ह्याच गावची कलाकार, ह्याच गावची मुलं ते चांगल्या पदावरती आहेत. क्रिकेट खेळा, क्रिकेट खेळताना आपली घरची जबाबदारीसुद्धा विसरू नका. चेंडू आलाय डॉट, सेकंड ओव्हरमध्ये आहोत. यस, वाईड बॉल. अंपायर रिव्ह्यू, बॅटर रिव्ह्यू आहे. ओके, चला बॅटरने रिव्ह्यू घेतलाय, अंपायरला चॅलेंज केलंय, कारण चेंडू पडल्यानंतर अगदी सरळ गेलात की वळलात हे मात्र आता तिसरे पंच पाहत राहतील. अंपायर सिग्नल, कारण व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे तुमचा काय डिसिजन आहे. बॉलर अगदी समोर आला. त्या समोरच्या अंपायर चला फेअर डिलिव्हरी आहे. यावेळेस बॉलला उडवलाय, हवेत आहे बॉल, कॅच सोडला आणि तो सुद्धा अजय भंडारीचा. झेल सोडला जाते. जीवनदाने क्रिकेटमध्ये खूप मागात पडतात. जेव्हा जेव्हा जीवनदाने मिळतात ना तेव्हा मात्र आठवतं की आपण काय केलं मैदानामध्ये. म्हणूनच सर कठीणातले कठीण झेल टिपायचे असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये झेल सोडलाय, 2 धाबा आल्यात, स्कोरबोर्डवरती धाबा लागल्यात त्या 20. दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. गोलंदाज प्रमोद पावशे, पीपी. दुसरं षटक, हो रिव्हर्स केल्यात, फटका चांगला आहे, चेंडू चालला आता
बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 फिल्डर होते, मात्र अडवता आलं नाहीये. चौकार. चला, कॅच सोडल्यानंतर मात्र येथे धावा तुम्हाला पाहायला मिळतात त्या 4-24 धाबा स्कोरबोर्डवरती झाल्यात. फिल्डिंगमध्ये परिवर्तन करतोय संग्राम 11 नितलास. विपक्ष उसाटणे संघ खेळत असताना मैदानामध्ये पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला चाला, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट केली. सेकंडचा कॉल, मात्र वेगाने आले फिल्डर. भावेश पाटील आले. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकलं, तोपर्यंत माघारी परतलाय. 2 धावा घेण्याचा अवधी होता, मात्र पाहिलं खेळाडूंनी की फिल्डर अगदी वेगाने आलाय. हे पाहता मात्र नकार दिला जातोय. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये अद्यापर्यंत धावा झाल्यात त्या 25. अद्यापर्यंत 8च धाबा खर्च केल्या. चांगलं षटक फेकत असताना प्रमोद पावशे. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. फुल टॉस होता. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला, अलॉंग द कार्पेट. जमिनी लगत फटका. धाबा मिळती 4. गुड शॉट. जाते की आता रोकायचं कसं या फलंदाजाला. अद्यापर्यंत ओपनिंग प्लेयर खेळत असताना मैदानामध्ये पहा मिळतात आपल्याला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाची सलामीची जोडी. अजय भंडारीच्या जोडीला पाहतोय आपण धनंजय हिलाल. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या त्या 17 आणि दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या 12. टोटल 29 धाबा स्कोरबोर्डवरती. जवळजवळ 14.50 सरासरी. मात्र जरी 60-70 धावा बनवल्या तरी त्या तुमच्यासाठी सेफ असतील असं नाही आहे. दिवसा भरपूर धावा होतात, मात्र रात्री थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळतं. या 4-5 दिवसामध्ये ह्या खेळपट्टीवरती पाहिलंय, जेव्हा जेव्हा 1-2 सामने दिवसा होतात तेव्हा मात्र भरपूर पाऊस पडतो अक्षरशः धाबांचा या खेळपट्टीवरती. आणि जशी रात्र होते तशा धाबा येणं थांबतात. हे चित्र राहिलंय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. चला, तिसरं षटक. बॉलर साहिल दरेला पाहतोय. पहिलाच बॉल बिगिट केला जात आहे. फटका चांगला आहे. रन्स मिळतील पुरेपूर. 6 षटक. अक्षय भंडारीला पाहतोय आपण. अत्यंत चांगला रेंजचा खेळाडू आहे. सातत्याने त्याच्या बॅटमधून धाबा आल्यात. हा इतिहासाच्या 2-4 वर्षापासून चांगले फटकेबाजी करत असताना, सलामीला येत असताना चांगले फटके करतो. पुन्हा एकदा बीट करायचं होतं, मात्र फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव मिळाली आणि धाबा स्कोरबोर्डवरती सध्याच्या स्थितीला पाहिलं तर 36 धाबा झाल्या. सलामीची जोडी 36 धाबांची पार्टनरशिप बेल्ट करत असताना हे 2 खेळाडू पहा मिळतात. चांगल्या पद्धतीने एकेरी दुहेरी धाबा, त्यानंतर चौकार षटकार सातत्याने येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आज सन्माननीय हरीशदादा पाटलांचा वाढदिवस आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा करण्यासाठी या ठिकाणी बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. ते सर्वांचं स्वागत. फटका फसलाय आणि झेल टिपला. हो, काय झालं या ठिकाणी. आज अद्यापर्यंत 3 झेल सोडल्यात. नाही, अगदी साधा सोपा झेल होता. कबरच्या दिशेला हळूवारपणे झेल टिपण्याचा प्रयत्न केला. धनंजयला सुद्धा जीवनदान दिलंय.
2 जीवनदानं मिळाल्यात अजय भंडारीला. त्याने मात्र त्यानंतर आक्रमकता दाखवली आहे पट्टीवरती. चांगले फटके आले त्याच्या बॅटमधून. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. फटका ऑफ ड्राय अडवलाय. गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग केलं. काही धाबा वाचवल्या फिल्डिंग करत असताना. मगाशी मात्र झेल सुटला तेव्हा कबसला होते, आता मात्र ऑफ साईडला आले. तर याच दरम्यान मान्यवरांचं शुभ आगमन होते. दोस्ती दुनियेतला एक राजा माणूस, भारतीय जनता पार्टी युवा कार्यकर्ते, सन्माननीय टिटवी बैलाचे मालक अतुल शेठ पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम. सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये सामना देखील पाहतोय. बादल टिटवी ग्रुप संग्राम 11 नितलस विरुद्ध रामचंद्र मडवी उसाटणे यांच्यामध्ये. नक्कीच या ठिकाणी सामना खूप मोठा पाहा मिळतोय. दोन्ही संघ बलवान बलिष्ठ आहेत आणि एकमेकांसमोर बऱ्याच वेळा जरी आले असले तरी मात्र आत्ता या ठिकाणी औचित्य एवढंच आहे, आमदार चषक 2026 मध्ये शेवटचा बॉल. धाबा झाल्या त्या 39 धाबा झाल्या. 3 षटकांचा खेळ सुरू आहे. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय उसाटणे संघ. अद्याप सलामीची जोडी मैदानामध्ये, दोघांना एक एक जीवनदान मिळालाय. त्यामुळे जीवनदानाचा फायदा पुरेपूर उचलत असताना खेळाडू. फुल टॉस, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड चौकार. तीन षटकांमध्ये 43 धाबा. अद्याप एकही विकेट नाही आहे. 13 बॉल 33 धावसंख्येवरती खेळतोय अजय भंडारी. आणि दुसरीकडे धनंजय सुद्धा एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देत असताना स्ट्राईकला सातत्याने रोटेट करतोय. 6 बॉल 9 त्याने सुद्धा केल्यात. ही स्पर्धा पाहतो ओम साई MTC या चॅनेलवरती. अत्यंत चांगली टेक्नॉलॉजी क्वालिटी प्रदान करत असताना आमचे रोशन पराड, सागर पराड यांच्या माध्यमातून कॅमेरामॅन या स्पर्धेचा क्षण आपल्या कॅमेरामॅन कट करतात. त्याचबरोबर आमचे स्कोरर राहुल पोरजी, मॅन फ्रॉम धानसर, अत्यंत चांगलं स्कोरिंगचं काम करत असताना. चला शेवटचं षटक आहे. आर्यन काटेचा वापर केला आहे. नव्या खेळाडूंना संधी देण्याचं काम प्रत्येक टीममध्ये पाहायला मिळतं सध्याच्या घडीला. बरेच खेळाडू यंगस्टार असतात, अपकमिंग यंगस्टार, त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी दिली जाते की इथून येणाऱ्या काळामध्ये त्यांनाच पूर्णपणे टीम हँडल करायची असं. क्लीन बोल्ड यॉर्कर बॉल होता, दांडी गुल, पहिला धक्का उसाटणेला. मैदानावरती अनिकेत ढोपरी, बिग नेम, क्रिकेटच्या पतलावरती मोठे नाव, एक बंडाऊनचा खेळाडू मैदानामध्ये पाहतोय. भारदस्त शरीरयष्टी असलेला खेळाडू, मोठे पडके तो सुद्धा खेळण्याची क्षमता ठेवतोय. बऱ्याच वेळेला 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती येऊन सुद्धा मॅच विनिंग पारी बऱ्याच वेळा खेळलाय. मात्र आता बंडाऊनला आलाय हा खेळाडू. बातचीत करत असताना अजयशी की या ओव्हरमध्ये पहिला धक्का लागला पहिल्या बॉलवरती. अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जास्तीत जास्त धाबा बढवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न राहील. पहिला धक्का 43 या धावसंख्येवरती लाभल्यानंतर आता अनिकेत ढोपरी. पहिलाच बॉल, फटका चांगला ऑन साइडला केल्यात. फिल्डर उपस्थित आहेत. लॉंग ऑनला सिंगलच मिळेल. दुसरीकडे कमबॅक करावं लागेल. टीम संग्राम 11 नितलस या संघाला. अद्यापपर्यंत 4 चेंडूंचा खेळ बाकी या ओव्हरमध्ये. थोडीशी बातचीत करत असताना कशा प्रकारे फिल्डिंग प्लेस करायची आहे, कारण लेफ्टी रायटी दोन्ही आहेत, त्यामुळे फिल्डिंगमध्ये वारंवार बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप दिशापासून बरकटलाय.
आणि पंच बाद चिकूण करत असताना एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 45. सन्माननीय पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष माजी सरपंच कृष्णाशेठ पाटील साहेब, त्यांच्या समवेत दिलीपदादा भोईर माजी सरपंच पडगे आणि यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, सिक्सर. धाबा 50 कंप्लीट झाली आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे, अजय भंडारे 39 या धावसंख्येवरती खेळत आहे. ओ चांगला स्लोवर चेंडू फेकला होता. गती परिवर्तन पाहायला मिळालं. गोलंदाजाने ओळखलं की आता मोठा पडका खेळत असताना मात्र स्लोवर चेंडू फेकला जातोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान म्हटलं की योगेश दादा मडवी आणि त्याचबरोबर हितेंद्र मडवी गेली कित्येक वर्ष त्यांची नामांकित स्पर्धा, त्या स्पर्धेचे आयोजक यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहत असतील तर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. ओ लेग स्टंपला दिशाहीन गोलंदाजी पाहा मिळतो आपल्याला. वाईड बॉल. बाबन्न धाबा. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवला. त्यानंतर चेंडू 2 खराब फेकले. एक षटकार सुद्धा पाहिला आपण. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना 52 धाबा बनल्या गेल्यात. टार्गेट सेट करणारा हे 2 चेंडू असतील, कारण 60-65 धाबा येणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं राहील, जेणेकरून एक बिग मोठी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. अशा स्थितीमध्ये बादल टिटवी ग्रुप संग्राम 11 नितलस हा संघ खेळत असताना या संघाचे पुरस्कर्ते अतुल शेठ पाटील यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. ओ एक धाव कंप्लीट केली. सेकंडचा कॉल होता, नकार दिला जातोय. स्ट्राईक अजयला हवी होती, मात्र स्ट्राईक वरती राहील तो आता अनिकेत ढोपरीला पाहतोय. एकच धाव येत असताना अतुल शेठ पाटील दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस सातत्याने पाहिले त्यांना नाद एकच बैलगाडा शर्यत. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहा मिळतोय. टार्गेट सेट करणारा बॉल असेल, येथून एखादा चौकार षटकार शोधण्याचा काम करेल अनिकेत, कारण वन डाऊनचा खेळाडू आहे. फुल टॉस आणि बॅटच्या रडारामध्ये आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवला षटकार आणि रिव्ह्यू बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय की हा चेंडू चांगला आहे की वाईट आहे, हेच आता पाहिलं जाईल. हा रिव्ह्यू आहे, हरकत नाही आहे, रिव्ह्यू घेऊ शकतात आता, कारण 6 धाबा तर आलेल्याच आहेत. इट्स फेअर डिलिव्हरी. चला खाली असा जसा चेंडू आला तसा खाली लँड झाला आणि त्यामुळेच टार्गेट सेट करणारा षटकाराला एकूण धाबा झाल्या 59 झाल्यात आणि 60 धाबांचं टार्गेट असेल. प्रति षटकामागे 60 धाबा बडबाव्या लागतील. टीम बादल टिटवी ग्रुप संग्राम 11 नितलास अतुल शेठ पाटील पुरस्कृत संघ. थँक्यू. नक्कीच आत्ताच त्यांचं आगमन झालंय. बादल टिटवी ग्रुपचे सर्व आणि दोस्ती दुनियेतला राजा म्हणून अतुल शेठ पाटील, त्यांच्यासोबत आमचे गोरक्षनाथ भाई पाटील, संदीप दादा पाटील, त्याचबरोबर आमचे देवदास शेठ पाटील, दिनेश भाई पाटील, हे सर्व मित्र परिवार आणि आता त्यांचं आगमन झालं ते आमचे सन्माननीय कृष्णा शेठ पाटील पडगे माजी सरपंच, दमदार व्यक्तिमत्व, आणि त्याचबरोबर नाना शेठ पाटील यांचं देखील आगमन झालंय आणि पडगे गावाचे दमदार व्यक्तिमत्व दिलीप शेठ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला ऑलरेडी. VRCC उसाटणे विरुद्ध I11 उवे या 2 टीममध्ये हा सामान्यभर या ठिकाणी उपस्थित झाले आणि काही क्षणातच मित्रो, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतो
तो क्षण म्हणजे तुम्हामा सर्वांचे लाडके पनवेलचे भाग्य विधाता फोर्टिक आमदार अर्थात सन्माननीय ज्यांच्या नावाची क्रीडा स्पर्धा आहे अर्थात आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं थोड्याच वेळानंतर या ठिकाणी आगमन होईल आणि त्यांचे खास तर आमचे निकटवर्तीय महेशदादा पाटील भारतीय जनता पार्टी युवा कार्यकर्ते डॅशिंग पर्सनॅलिटी त्यांचं आत्ताच व्यासपीठावरती आगमन झाले त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. ज्यांच्या वतीनं सागरदादा देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सागरदादा पाटील आमचे या ठिकाणी उपस्थित झालेत. खरं तर या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजची जी टू व्हीलर बाईक तुम्ही पाहतायत ते तोंडरे गावाचे दमदार व्यक्तिमत्व आणि भारतीय जनता पार्टी युवा कार्यकर्ते दोस्ती दुनियेतला राजा माणूस आमचे सन्माननीय महेशदादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. थँक्यू. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाने बॅटिंग करत असताना 59 धाबा बनवल्या. 60 धाबांचं टार्गेट. या मॅचमध्ये मात्र या धाबा चेस केल्या जातील की त्याला थांबवलं जाईल याचं उत्तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मिळेल आणि सामना जसा सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती आवाज असेल. आमचे रायगड क्रिकेट समालोचक समितीचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हॅलो चेक हॅलो. येस थँक्यू जगदीश. थँक्यू योगेश हा गुरु MD गडगे सर. तर आजच्या रात्रीतील हा तिसरा सामना आपण पाहतोय. एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान वर्सेस बादल टिटवी ग्रुप संग्राम 11 नितलास या दोन संघांमधली लढत आपल्याला पाहायला मिळते. आमचे सन्माननीय अतुल शेठ देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. सन्माननीय कृष्णा शेठ पाटील हे देखील या व्यासपीठावरती आलेत. कृष्णा शेठ स्वागत आहे आपलं देखील. महेशदादा असतील आणि संपूर्ण आमचे ग्रामस्थ या व्यासपीठावरती आहेत. हरेश शेठ पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक या नावाने आणि खऱ्या अर्थाने लोकप्रिय आमदार पनवेलचे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब आज मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये उपस्थित राहतील. त्यांच्या नावाची स्पर्धा आणि हरेश शेठ पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यांचा जल्लोषामध्ये वाढदिवस या व्यासपीठावरती नक्कीच साजरा केला जाईल. तत्पूर्वी मैदानामध्ये बोलूया. प्रेक्षकांची गर्दी अलोट या मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते आणि मैदानामध्ये सामना देखील एक जबरदस्त बिग फाईट असेल. दोन्ही संघ ताकदवर संघ एकमेकांशी भिडताना दिसतात. एका बाजूला उसाटणे तर दुसऱ्या बाजूला नितलस. या 2 वर्षामध्ये तब्बल या दोन्ही संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ खेळलाय. जबरदस्त स्वतःला इम्प्रूव्हमेंट केलाय आणि सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये आपला अधिराज्य गाजवलाय. अशा ह्या 2 टीम या मैदानामध्ये खेळताना दिसतात. 60 धावांचं आव्हान आहे. 15ची सरासरी मात्र इथे नक्कीच कायम ठेवावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. इथे मात्र गोलंदाज अजय भंडार याला समोर फलंदाज प्रतीक सांगडे. चांगला चेंडू त्याच पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिडॉनला मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी 1 धाव मिळेल. एका धावेनं मात्र स्त्री गणेश केला जातोय नितला संघाचा. एका धावेनं मात्र स्वतःचं खातं ओपन केलं जातंय प्रतीक सांगडेच्या माध्यमातून. 60 धावांचं आव्हान आणि 60 धावांचा पल्ला पार पाडत असताना मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये साहिल दरे आणि प्रतीक सांगडे ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. पवन भोईर यांना आम्ही पाहतो. ॲडव्होकेट पवन भोईर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी कायदा सेलचे अध्यक्ष आहेत. पवन भोईर मनपूर्वक तुमचे स्वागत आहे. गोलंदाज अजय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लेफ्ट ऑर द विकेट. राऊंड विकेट आहे नाही कारण अजयची शैली जरा वेगळी आहे. त्याचा गोलंदाजीचा टान्स पाहायला गेला तर एक वेगळ्या पद्धतीने तो धावतो आणि नक्कीच पाहायला मिळतोय ती एक जबरदस्त ही गोलंदाजी. 2 चेंडूमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची चेंडू हाताळणे आपण पाहिली आहे. पुन्हा एकदा लेफ्ट राऊंड विकेट. हा चेंडू फलंदाज प्रतीक सांगडे मात्र बीड झालाय. हीच तर वैशिष्ट्य आहे या गोलंदाजाची. हीच तर विशेषता आहे. स्वतःला कसं इम्प्रूव्हमेंट करायचं
ते नक्कीच त्याने ओळखलंय आणि कशा पद्धतीने चेंडू हाताळायचा आहे ते त्याने नक्कीच इथे मात्र ओळखून ती गोलंदाजी करतोय. टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र मेडॉनचा क्षेत्ररक्षक चकला गेलाय. चेंडू जाईल सीमा पलीकडे आलाय. हा चौकार. आपण पाहतो स्वर्गीय शनिवार शेठ पाटील तोंडरे यांचे सुपुत्र आणि आमचे युवा उद्योजक आदरणीय गोरक्षनाथ पाटील आनंद घेत असताना संदीप पाटील आणि ट्रिपल हिंद केसरी महाराष्ट्र टिटवी बैलाचे मालक आमचे परममित्र अतुल शेठ पाटील, सुनील पाटील, कृष्णा शेठ पाटील, माजी सरपंच पडगे, दिलीप शेठ भोईर, माजी सरपंच पडगे, सर्वांचं स्वागत आहे. जोरदार अपील मात्र इथे लेग बिफोर द विकेट फलंदाजाला परतावा लागेल. ही पहिली सफलता प्राप्त करतोय गोलंदाज अजय भंडारी. प्रतीकला मात्र इथे परतावा लागेल. पहिली विकेट. तर व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेत असताना आमचे पत्रकार बंधू केवल गायकवाड यांना आम्ही इथे पाहतो. रिपोर्टर आहेत, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. तर विकेट आली आहे. पहिली विकेट. धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 6 धावा. 60 धावांचा पल्ला पार पाडत असताना मात्र इथे 6 धावांवरती पहिला विकेट तंबूची असलेला अजय भंडारी मात्र एक जबरदस्त प्रयत्न करतोय. मागच्या मॅच मध्ये जर प्रथम सत्राचा जर विचार केला तर अजय भंडारी ज्याने काय खेळ केला आहे. 40 धावांची विस्फोटक केली या मैदानामध्ये नक्कीच त्याने साकारली आहे. आणि आता मात्र इथे गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजीमध्ये तेवढाच चांगला खेळ करताना तो दिसतोय. नवीन फलंदाज राहुल काटे आलाय. कव्हरच्या वरतून खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पलीकडे आलाय. हा चौकार आणि या चौकाराने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 वरती. आगमन होत आहे. बालू काठे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितलस, त्यांच्या समवेत आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा दमदार कार्यकर्ते सागरदादा सांगडे, शनिवार काठे, या नितलसची सर्व कमिटी आहे बघा. महेशदादा पाटील आणि हरेशदादा पाटील यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या बालूदादा काठे या व्यासपीठावर. सागर सांगडे आपणही यायचे आहे बघा. सागर सांगडे मग जिल्हा परिषदेची निवडणूक असो अथवा आमदार प्रशांतदादांची निवडणूक असो, अनवणी पायाने प्रचार करणारे व्यक्तिमत्व. मग सागर सांगडे असतील, त्यांचा सुपुत्राचंही कौतुक करावं लागेल. गोरक्षनाथ थांबाच्या शेठ आपण. गोरक्षनाथ पाटील, शनिवार शेठ पाटील साहेबांचे सुपुत्र तोंडरे, या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचा खूप मोठा योगदान राहिलेला आहे. यस. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 50 धावांची. 18 चेंडू 50 धावा. चला, या षटकामध्ये जर फलंदाजाने षटकार तटवला तर पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सदाशेठ पोरजी धानसार, गोमाशेठ माली धानसार, धनंजय पोरजी आणि किशोर पोरजी यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. सदाशेठ पोरजी, मनपूर्वक तुमचं आम्ही इथे स्वागत करत आहोत. क्या बात आहे. जबरदस्त. महागुरु असल्यानंतर विशेष नाहीये. हीच तर ओळख निर्माण झाली आहे. सध्या खूप शेड्यूल त्यांचा बिझी होता. आता पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आता महागुरूंना आपण ऐकतोय. कारण निवडणुकांचा रणसिंग फुंकला, त्यामध्ये एक जबरदस्त कामगिरी
आमचे सन्माननीय महागुरू एम डी गडगे सर यांची आपण पाहिली. आता मात्र नक्कीच त्यांना आपण ऐकतोय. या मैदानामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 11 धावा, येणाऱ्या 17 चेंडू आणि गरज आहे ती आता मात्र 49 धावांची. अमर हिलाल समर फलंदाज राहुल काठे, एक जबरदस्त हा देखील संघ आपण पाहतोय. राहुल वरती पूर्णपणे दारोमदार. आता मात्र या सामन्याची नक्कीच असेल शंका नाहीये, परंतु दुसऱ्या बाजूला अमर हिलाल देखील आपली पूर्णपणे ताकद पणाला लावतोय, वर्चस्व पणाला लावलं जात आहे. कारण काही झालं तरी चालेल, हा सामना मात्र जिंकणं गरजेचं आहे. कारण इथून मात्र तुम्ही डायरेक्ट बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करू शकता. म्हणून किती इम्पॉर्टंट सामना आहे याचं उत्तर मात्र जो जिंकेल त्यामध्ये आपल्याला नक्कीच कळेल. परंतु जिंकेल कोण हा प्रश्न अजून तसाच मात्र बंद लिफाफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण दोन्ही देखील ताकदवर संघ. सध्याची परिस्थिती पाहायला गेली तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान संघ उसाटण्याची थोडीशी मजबूत आहे. कारण कुठेतरी चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने इथे फेकले जातात. एक विकेट देखील आली आहे, पण मोठे पटके येऊ देत नाहीये. हा प्लस पॉइंट मात्र उसाटणे संघाला आहे. राहुल आणि साहिलला मात्र इथे काहीतरी करावं लागेल. थोडासा रिदम मध्ये प्रॉब्लेम आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी वरती वापस जातोय तो गोलंदाज अमर हिलाल. एक चांगला प्रयत्न, हा देखील एक गुणवान खेळाडू म्हणून उसाटणे संघामध्ये आपण नेहमीच पाहिलाय. चांगला सामना होईल शंका नाहीये. कारण हा मैदान पाहायला गेलं तर नक्कीच धावांचा मैदान बऱ्याच धावा या मैदानामध्ये होताना आपण दिसला पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक पाहत राहिला. चेंडू गेला सीमा पार, आला षटकार. वेगळी चर्चा असते नावाची. आमचे कैलास दादा माली खेरणे शिवसेनेचे पनवेल उपतालुका. पण चेंडू गेलाय सीमा पार, आला अजून एक षटकार. क्या बात आहे. आमचे 1 नंबर. मग पनवेल महानगरपालिका असो, रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक असो, त्यांच्या पंचायत समितीची निवडणूक असो, त्यांच्या नेतृत्वाखाली घवघवीस यश आपण सर्वांनी संपादित केलं. आणि आज बघा संपूर्ण आमचे समालोचन कक्ष असेल, साऊंड सिस्टीमची जेवढी टीम आहे बघा, त्यांची भोजनाची व्यवस्था आमचे टिटवी बैलाचे मालक अतुल शेठ पाटील आणि तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वासुदेव शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे आज एक जबरदस्त मेजबानीच असेल महागुरु. आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, वाईटसाठी रेफर केला गेलाय. यस आमचे पंच यस आहेत इथे प्रशांत पाटील, तोंडरेचे अतिशय सिनियर क्रिकेटर विश्वास पाटील यांच्या समवेत अनेक वर्ष त्यांनी देखील क्रिकेट खेळलं आहे. किंग ऑफ रायगड विश्वास पाटील देखील इथे उपस्थित आहेत. तोंडरे गाव फेअर डिलिव्हरी आहे. इथे मात्र षटक संपला गेलाय. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 60 धावांचा पल्ला पार पडत असताना धाव पलकावरती धावा आहेत त्या 24. आता येणारे चेंडू असतील ते 12 आणि 36 धावांची गरज आहे. महागुरु होत असताना आपण पाहत असतो सर्रास आमदार चषक या नावाने स्पर्धा पनवेल तालुक्यामध्ये अभिमानाने आपल्याला पाहायला मिळत असतात. 4 वेळा आमदार, जबरदस्त नेतृत्व पनवेल नगरीमध्ये माननीय प्रशांत दादा ठाकूर साहेबांचं राहिलंय आणि त्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय आपले हरेश शेठ पाटील यांचाच वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शालिक दादा काठे
शालिकदादा पावशे या पण मनपूर्वक स्वागत. या पूर्वीच्या टर्ममध्ये त्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. काँग्रेसचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. 12 चेंडू 36 धावांची गरज, फक्त कट केलाय. चेंडू जाईल थर्ड बँक क्षेत्रामध्ये, गोलीच्या वेगाने सीमारेषा गाठेल. 4 धावा. हे उदंड आयुष्य लाभून द्या. अरे दादा, या व्यासपीठावर महेश दादा पाटील तुमच्या आतुरतेने वाट पाहतात. हरेश पाटील स्पर्धेचे आमचे शिल्पकार. हो टू कॉमेंट्री बॉक्स. रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर. तर 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 11 चेंडू आणि आता मात्र 32 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय जितेश मडवी. जिथे 6 चेंडू पुन्हा एकदा स्लॅश केलाय. चेंडू जाईल त्याच दिशेने, थर्ड बँक क्षेत्र खाली आहे. चेंडू जाते सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आपल्याला पाहायला मिळतंय बादल टिटवी ग्रुप संग्राम विलियन नितलस संघाच्या बॅट्समन राहुल काटेकर बी. कारण हेच तर क्रिकेट असतं. कारण आपण पाहतोय 28 धावा होत्या, आता धावा झाल्या त्या 32. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडूंनी गरज आहे, ते 28 धावांची. 11ला 32ची गरज, त्यामध्ये चौकार. आता 10ला 28ची गरज आहे. बघा सामना कसा घुमतोय. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगतोय. यस, I11 ओवे टीम. डिसिजन द्या आपण विवेक म्हात्रे. बॅटिंग आहे का? यस, ओके. हो, चेंडू हवेमध्ये आहे, झेल खाली आला आहे क्षेत्ररक्षक, परंतु झेल सुटला गेलाय. सन्माननीय कामगार क्षेत्राशी संलग्न असणारे आमचे संदीप दादा डोंगरेचा पाडा यांचं आगमन ते झालेलं आहे. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. अनुष ढोपरेने मात्र हा झेल सोडला. एकच धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय. एकच धावावर ते राहुलला समाधान मानावं लागलं. धावसंख्या आता जाऊन पोहोचले 33 वरती. येणार चेंडू 9 आणि आता मात्र गरज आहे ती 27 धावांची. 9 चेंडू 27 धावा. एकाच 2 चेंडू निर्णायक आले तर उसाटणं संघ कमबॅक करेल, पण एकाच 2 मोठे फटके आले तर मात्र इथे नितला संघ पुनरागमन करेल. घडेल का हा प्रश्न. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु तिथे मिसफील्ड झाली आहे. अनिकेत ढोपरी देखील बॅकअपला आला परंतु त्याला देखील चकून सीमा पार गेलाय. आलाय चौकार. आणि आता मात्र 23 धावांची गरज आहे. साहिल आणि राहुल मात्र मैदानामध्ये एक खाती किल्ला लढवताना दिसत आहेत. जबरदस्त खेळ मैदानामध्ये रंगतोय, परंतु दुसऱ्या बाजूला जितेश मडवी हा गोलंदाज, आपल्याला तिसरा गोलंदाज पाहायला मिळतोय. मोठा पटका केल्याचा प्रयत्न, विकेट किपर मात्र अनिल ढोफरीने मात्र मिस नक्कीच केलाय, झेल सोडलाय. आता मात्र एक धाव नक्कीच इथे कमबॅक, एक धाव निश्चित बनवली आहे. एका धावेने मात्र धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे 38 वरती. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि गरज आहे ती 22 धावांची. 7 चेंडू 22 धावा. वावंजे ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य CB पाटील अर्थात चंद्रकांत पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांची सुकन्या आरती कुणाल काठे पनवेल पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य आहे. 38 धावा धावफलकावरती. 7 चेंडू 22 धावा. हा चेंडू या सामन्याचा मात्र निर्णायक चेंडू असेल. ओ क्या बात आहे. हा फ्लॅकर चेंडू डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये. कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडू आलाय. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती 22 धावांची.
पाटील यांचं कौतुक करावं लागेल. हरेशदादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते. एक चांगलं संगीत ऐकायला मिळालं. संग्राम 11 नितलस क्रिकेट संघ मैदानामध्ये फलंदाजी करतो आणि त्यांना लीड करण्यासाठी आपण पाहतो आमचे सागर शेठ सांगडे आहे. एक खऱ्या अर्थाने बघा उत्तम एक नामांकित शेतकरी म्हणून ओळखले जातात. व्यावसायिक आहे. त्यानंतर आमचे शनिवार काठे आहे. त्यानंतर शालिक पावशे माजी सरपंच नितलस, आमचे बालू काठे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितलस क्रिकेटचा आनंद घेत असताना यस उज्ज्वल ढोफरे मात्र आता गोलंदाजीसाठी आलाय. 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. सामना अजूनही मित्रांनो संपलेला नाहीये. शेवटपर्यंत सामना चालेल या शंका नाहीये. कारण एका बाजूला आपण पाहतोय उसाटणा संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला नितलस संघ याने की ज्या पद्धतीने इथे बादल टिटवी ग्रुप संग्राम 11 नितलस या नावाने संघ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. परंतु राहुल आणि दुसऱ्या बाजूला साहिल ही जोडी मैदानामध्ये आहे. सलामीचा फलंदाज साहिलला आपण पाहतोय. वन डाऊनला आलेला राहुलला पाहतोय. परंतु दोन्ही फलंदाजाने देखील चांगली ताकद पणाला लावली आहे. येणारे आता 6 चेंडू आणि गरज आहे ती 22 धावांची. परंतु इकडे मात्र स्वर्गीय रामचंद्र मडवे प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन अनिल ढोपरे यांनी मात्र उज्ज्वल ढोपरेवरती भरोसा टाकलाय. पाहूया 6 चेंडू 22 धावा. इथून मात्र डायरेक्ट तुमचा तिकीट बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच दिला जाईल. हा चेंडू मात्र थोडासा उचली देणारा डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगता येणारे 5 चेंडू. आता मात्र 22 धावांची गरज आहे. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी उपसरपंच वावंजे प्रकाशदादा खैरे आणि कालुराम शेठ पावशे नितलस यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 5 चेंडू 22 धावा. शॉर्ट ऑफ लाईन मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या वरतून जबरदस्त. क्या बात आहे. प्रॉपर टायमिंग. चेंडू गेला सीमा पार. आलाय षटकार. धावांची गरज आहे. 4 चेंडू 16 धावा. अनिकेत ढोपरे, धनंजय हिलाल काहीतरी मात्र इथे कान मंत्र देताना उज्ज्वल ढोपरेला. कारण सामना अजूनही संपलेला नाहीये. कारण अजूनही आमच्यामध्ये ती धमक आहे. कोणत्याही क्षणाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना फिरवण्याची ताकद मात्र या फलंदाजाने दाखवली आहे. 4 चेंडू 16 धावा. 6 चेंडू 22 धावांची गरज असताना मात्र 4-16चं समीकरण. मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांची गर्दी वाढताना दिसते आणि मन मुराद या सामन्याचा मात्र सर्व प्रेक्षक आनंद घेताना दिसत आहेत. येणारे 4 चेंडू 16 धावा. समोर फलंदाज साहिल. साहिल साठी हा चेंडू मात्र लॉंगॉनच्या दिशेने फ्लॅटेड 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सहा चेंडू 22 धावांची गरज असताना पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतर मात्र साहिलने मात्र जबरदस्त इथे परफॉर्मन्स दाखवलाय. 2 चेंडू मध्ये 2 षटकार ठोकून आता मात्र समीकरण आणलाय 3 चेंडू 10 धावांवरती. 3 चेंडू 10 धावा. सामन्याचा नक्कीच हा खुला करणारा चेंडू असेल. पाहूया हा चेंडू कोणत्या पद्धतीने असेल. 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. 3 धाचं समीकरण. चेंडू लॉंगाच्या दिशेने धनंजय हिलाल आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नक्कीच 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेने मात्र आता समीकरण बदलला. धावसंख्या 52 वरती जाऊन पोहोचली. येणारे 2 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ते 8 धावांची. 2 चेंडू 8 धावा. जबरदस्त सामना. पैसा वसूल सामना काय असतं याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये उसाटणे वर्सेस नितलस या 2 संघांमधली लढत आहे. एका बाजूला साहिलने मात्र वर्चस्व गाजवलंय. दुसऱ्या बाजूला राहुल त्याचा साथ देतोय. परंतु इकडे मात्र ज्याच्यावरती भरोसा टाकला उसाटणे संघानं उज्ज्वल ढोपरेवरती. आता मात्र कुठेतरी 2 चेंडू आणि 8 धावांवरती सामना येऊन टेपलाय. 22 धावांची गरज असताना जबरदस्त मॅच. 18 धाव तब्बल 14 धावा या 3 चेंडूमध्ये त्यांनी नक्की 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात.
येणारे 2 चेंडू 8 धाबांची गरज आहे. हा चेंडू मात्र अतिशय निर्णायक चेंडू असेल, परंतु या चेंडूवरती काय मोर असेल हा देखील एक बंद लिफाफ आपल्याला पाहायला मिळते. येणारे 2 चेंडू 8 धाबा. साहिल दरे जबरदस्त सलामीला फलंदाज आलाय आणि काय खेळलाय याने. 32 धावांची आतापर्यंत विस्फोटक केली साकारली आहे. येणारे 2 चेंडू 8 धाबा. मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक समीरने मात्र हा झेल टिपलाय आणि इथे मात्र आता फलंदाज साहिलला परतावा लागेल. सामन्यामध्ये आता मात्र स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा मात्र नक्की शिरकाव करताना दिसतोय, कारण 2 चेंडू 8 धावांची गरज असताना विकेट आली आहे. आता मात्र 1 चेंडू आणि तब्बल गरज आहे ती 8 धावांची. पैसा वसूल सामना मैदानामध्ये 60 धाबांचा पल्ला पार पाडायचं होतं, परंतु इथे मात्र जबरदस्त प्रयत्न नक्कीच झालेत, कारण 22 धाबा मोठा पल्ला होता त्या देखील मात्र जवळ आल्या. 2 चेंडू 8 धाबांची गरज असताना मात्र आता 1 चेंडू आणि 8 धाबांची गरज आहे. एखादा खराब चेंडू राहुल नक्कीच सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल की काय हा प्रश्न. परंतु तिकडे मात्र दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे कॅप्टन अतिशय हुशार आहेत. त्याने नक्कीच उज्ज्वल डोपरेला कानमंत्र दिला असेल की काय झाला तरी चालेल, तुला मात्र कुठेतरी अवांतर चेंडू पासून वाचायचं आहे. परंतु काय घडेल मैदानामध्ये, कारण क्रिकेट आहे, अनिष्टेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत कोणतीही चर्चा भाकीत केली जात नाहीये, भविष्यवाणी केली जात नाहीये. परंतु 1 चेंडू 8 धावा, काय घडेल या चेंडूवरती. सामना तर पूर्णपणे उसाटणे संघाच्या बाजूने, परंतु क्रिकेट अनिष्टेने भरलेला खेळ आपण नेहमीच म्हणतो, काही घडू शकतं. बघूया उज्ज्वल डोपरेचा चेंडू कसा असेल. फलंदाज नवीन अतुल काटे. 1 चेंडू 8 धावा. हो, क्या बात आहे, जबरदस्त. आणि इथे मात्र 8 धावाने सामना जिंकलाय तो उसाटणे संघाने. तर उसाटणे संघाचं अभिनंदन आणि नक्की